सत्य असेल तेच दिसेल। आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमधील राजकीय वातावरण तापू लागले। मात्र उमेदवारी वाटप करताना सर्वच राजकीय पक्षांकडून मूळ ओबीसी आणि विशेषतः मोठ्या संख्येने असलेल्या धनगर समाजावर अन्याय होत असल्याचे चित्र दिसत आहे। सोलापूर शहरात सुमारे 1.5 लाख मतदान असलेल्या धनगर समाजासह तेली, माळी, साळी, कोष्टी, कुंभार, नाशिक, सुतार, लोहार, शिंपी, परीट यांसारख्या सर्व मूळ ओबीसी घटकांना त्यांच्या हक्काच्या जागांवर उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी सकल मूळ ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे। धनगर समाजाच्या मतदानाची ताकद सोलापूर पालिकेच्या सत्तेची चावी धनगर समाजाच्या हातात आहे। 1.5 लाखांहून अधिक मतदान असूनही राजकीय पक्ष या समाजाला केवळ वोट बँक म्हणून वापरतात। ज्या धनगर समाजातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बोगस प्रमाणपत्र धारकांना संधी दिली तर समाज आपली ताकद मतपेटीतून दाखवून देईल। मूळ ओबीसींच्या उदाहरणार्थ धनगर, माळी, तेली, साळी, कोष्टी, कुंभार इत्यादी राखीव जागांवर प्रस्थापित आणि सदन वर्गातील व्यक्ती बोगस कागदपत्रांच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र मिळवून निवडणूक लढवत आहे। हा खऱ्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार आहे। ओबीसी प्रवर्गातील सर्व 18 पगड जातींना कुंभार, लोहार, नाशिक, सुतार, शिंपी, मातंग यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळायला हवं। कोणत्याही एका मोठ्या समाजाचं नाव वापरून श्रीमंत उमेदवारांनी ओबीसींच्या जागा हडप करू नयेत। पक्षांना निर्वाणीचा इशारा। जर राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना उमेदवारांची वंशावळ आणि मूळ जात तपासली नाही तर सोलापूरचा मूळ ओबीसी समाज अशा उमेदवारांना मतदान करणार नाही। प्रसंगी सर्वच पक्षांच्या उमेदवाराविरुद्ध एक समाज एक मतदान ही भूमिका घेऊन अपक्ष उमेदवार उभे केले जातील। आज ओबीसी समाज संघर्ष समिती सोलापूरच्या वतीने आम्ही पत्रकार परिषद घेतली। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या ठिकाणी रणधुमाळी चालू असताना सर्व पक्षाकडे ओबीसी बांधव आपल्या आपल्या पक्षाकडे तिकीट मागत आहेत। ओबीसी जागांमध्ये लढवण्यासाठी त्यांची इच्छा असताना त्यांनी तिकीट मागत असताना या ठिकाणी आम्हाला असं निदर्शनास आलं की काही जागांवर जे काही कुणबी दाखले घेऊन 58 लाख ज्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्या खाडाखोड आधारे सापडल्या, ज्याला कुठलेही पुरावे नाहीत, अशा प्रकारच्या नोंदीच्या आधारे काही लोकांनी ओबीसी दाखले काढलेत आणि ओबीसीच्या जागांवर हे निवडणूक देखील लढवण्यासाठी आणि पूर्ण ताकदीनिशी ते उतरलेले आहेत आणि भावी नगरसेवक म्हणून या ठिकाणी सगळीकडे फिरतायत। त्यामुळं आम्ही या ठिकाणी ओबीसीवर मूळ ओबीसीवर जे काय मूळ ओबीसींच्या तेली असेल, साळे असेल, घिसाडी समाज असेल, कोष्टी समाज असेल, या ठिकाणी असणारा धनगर समाज असेल, या सर्व समाजावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणची पत्रकार परिषद घेतली आहे आणि जे काही ओबीसींची जागा आहे त्या ठिकाणी ओबीसीच मूळ ओबीसींची उमेदवारी द्यावी अशी विनंती करण्यासाठी आणि प्रत्येक राजकीय पक्षांना या ठिकाणी आम्ही विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली आहे। जर समजा त्या ठिकाणी तरी देखील आमचे बाबा ओबीसीवर जर अन्याय होत असेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये ओबीसींचे उमेदवार थांबू करू, या निवडणुकीमध्ये अपक्षरित्या थांबू करू आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रचारासाठी ओबीसी मोर्चे आमचे नेते आदरणीय लक्ष्मणजी हाके साहेब यांना देखील आणण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी प्रयत्न करू आणि ज्या पद्धतीमध्ये बारामतीमध्ये काळूराम चौधरींच्या मुलीचा जसा विजय झाला त्याच पद्धतीनं आम्ही देखील या ठिकाणी जास्तीत जास्त ओबीसी बांधव या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू अशी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेला मागणी केलेली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.